एक महत्त्वाची बातमी, अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या। नसरापूर या ठिकाणी निषेध मोर्चा सुरू झालेला आहे। अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणात नसरापूरमध्ये आता हा आक्रोश पाहायला मिळतोय। काळ्या फिती बांधत महिलांकडून निषेध केला जातोय। पुणे जिल्ह्यातल्या नसरापुरात 4 वर्षीय चिमुरडीची अत्याचार करत हत्या करण्यात आलेली होती। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी विनय जाधव यांच्याकडून। विनय, आपण पाहतो या ठिकाणी आता आक्रोश जो आहे तो बघायला मिळतोय, हा संताप या सर्व नागरिकांचा आपल्याला बघायला मिळतोय। काय अपडेट या संदर्भात? जेव्हापासून काल दुपारपासून ही जेव्हा घटना समोर आलेली आहे तेव्हापासूनच ह्या गावातील नागरिक जे आहेत ते संतप्त झालेले पाहायला मिळत आहेत। काल सुद्धा या नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन जे आहे ते रात्री केलेलं होतं आणि त्यानंतर आज पाहिलं तर अशा पद्धतीने आक्रोश मोर्चा जो आहे तो या गावातील नागरिकांकडून काढण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आज खरं तर या घटनेच्या निषेधार्थ हे संपूर्ण नसरापूर गाव जे आहे ते कडकडीत बंद जो आहे तो या नसरापूर गावात पाळण्यात आलेला आहे आणि त्यानंतर जर पाहिलं तर याच गावातील भैरवनाथ मंदिरापासून हा मोर्चा जो आहे तो या नागरिकांनी काढलेला आहे आणि हा मोर्चा मुख्य बाजारपेठ करत चेलाडी फाट्यापर्यंत असणार आहे। आणि आता जर पाहिलं तर या मोर्चाला सुरुवात झालेली पाहायला मिळते आणि नसरापूरच्या मुख्य बाजारपेठेतून हा मोर्चा सुरू झालेला आहे। काळ्या फिती बांधून महिला सुद्धा यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या पाहायला मिळत आहेत। जोरदार घोषणाबाजी करत घडलेल्या घटनेचा निषेध जो आहे तो या महिलांकडून सुरू असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सर्वांची एकच मागणी आहे की या आरोपीला फाशी द्या किंवा या आरोपीला फाशी जर देत नसाल तर या आरोपीला आमच्या ताब्यात द्या। आणि अगदीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। काल नसरापूर मधली जी घटना जी आहे ती अतिशय संतापजनक आहे की 60 वर्षीय पुरुषाकडून 3 वर्षीय चिमुकलीवरती अत्याचार करण्यात आला। ही घटना काल रात्री ऐकल्यानंतर ना अत्यंत मन बधीर झालं। शब्द नाहीयेत। ठीक आहे, आता गुन्हा दाखल होईल, फास्ट ट्रॅकवर होईल, पोलिसांनी सांगितलं 15 दिवसात त्याचं चार्जशीट जाईल, पण ही विकृती थांबवणार कोण आहे? जोपर्यंत या विकृतीला एक दहशत बसत नाही तोपर्यंत आपल्या लेकरा बाळ सुरक्षित राहू शकत नाही। आमच्या सारख्यांवर केसेस झाल्या तरी चालेल, आम्ही तशाही आंदोलनामध्ये केसेस घेतो। या नराधमाचं लिंग कापलं पाहिजे। तुम्हाला कठोर वाटेल ही भाषा, परंतु पर्याय नाही। त्या विकृतीला जोपर्यंत जबरदस्त दहशत बसत नाही ना तोपर्यंत असले हरामी लोक आहेत ना आपल्या लेकरा बाळांकडे बघण्याची हिम्मत करणार नाही। 15 दिवसात जरी आरोपपत्र गेलं, फास्ट ट्रॅकवर त्याला 1 वर्षाच्या आत शिक्षा लावणार आहेत का हे आम्हाला SP साहेबांनी सांगावं। वर्षाच्या आत गृह खात्याने, सरकारी वकिलाने आम्हाला सांगावं की वर्षाच्या आत या विकृताला तुम्ही फाशीवर चढवणार तर आम्ही मान्य करू। आणि जर हे पोलिसांनी नाही केलं, सरकारने नाही केलं तर आमच्यासारख्या आयांना हा कायदा हातात घेणं गरजेचं आहे। कॅमेरा पर्सन VK चव्हाण सोबत प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।